काय चाललंय मामा? ओ नमस्कार. नमस्कार. बघा फ्रेंड, काय शेंगा भरलेत आताच बायकोला आणून पावसाचं वातावरण झालंय. आलंय ढगभर का पण आता ऊन तसंच पडलंय. पाऊस लागला का मला यातानी? नाही नाही. का खरा का या, खोटा आहे मग बघा एखादा बरं. फोन करता ना यातानी बघा आम्ही येणार आहे म्हणून. हा निघालो आम्ही. बसा. मामा तुमच्यावर बोलायचंय मला. थांबा पाणी प्या. ए पाणी आण जावं. पाणी पिईन मी. मला काय म्हणायचं ते पाणी, ऐकून घ्या माझं. पाणी घ्या अगोदर. काय चाललंय? तुम्ही मला फसवलं कसं काय? काय फसवलं? जर हिचं एका मुलावरती प्रेम होतं तुमचं सांगायचं काम होतं आणि तुमचं मग माझ्यावर लग्नच कशाला करायचं? अहो मुली माझ्या आहेत, मला माहिती माझ्या मुली किती चांगल्या आहेत. मला विचारलं असतं त्यांनी. तुम्ही कोणता आक्षेप घेताय? काय काय तिने सरळ सरळ मला सांगितलं की माझं एका मुलावरती प्रेम आहे, मला त्याच्यावर लग्न करायचं होतं. घरच्यांनी ऐकलं नाही. मग माझं फसवणूक झाली ना त्यात. मुलीने सांगितलं का माझ्या? विचारा तिलाच. मला वेळ द्या म्हणती, पण काय कसं काय तिचं प्रेम असेल तर ते अजून मधून भेटले बोलले तर मी काय बोलणार? असा विषय काढायला नेणार का मी? तुला माहिती होत्या का गोष्टी? मला नव्हतं माहिती आहे. तिने सांगितलंच नाही आपल्याला. आणि काय तिच्या मनाचं चाललेलं आहे काही बी. म्हणजे आम्ही तुम्हाला तुमच्या मुलीचं अजिबातच माहिती नाही का? नाही मला नव्हतं माहिती. आता हे गावात फिरवतात यांना माहिती असेल. मग मामा खरं सांगा बरं का, माझ्यापासून लपू नका. लपवायचं काय कारण आहे? तुम्ही चांगले जावं, तुमच्या घरी दारी चांगले, जमीन आहे तुम्हाला 7-8-10 एकर जमीन आहे, बंगला आहे, गाड्या आहेत आणि जावं चांगले असल्यामुळे मी माझी मुलगी तुम्हाला दिली. अहो ती झालं तुमचं माही प्रॉपर्टी बघितली, पण तिचं जर मन दुसऱ्यावर असेल तर मी आयुष्य कसं काढायला नेणार आहे? तू काय असेल तू सांग बरं स्पष्ट आहे. हा मामा हे अजिबात जमणार नाही. काय झालं माहिती का, सगळ्या लग्नाचा खर्च फिरच द्यावा लागेल तुम्हाला. म्हणजे सगळ्या माणसात लग्न करायचं मी. तुम्ही बसा शांत हो थोडस. कसं काय शांत व्हायचं मी असं? मुलीला विचारतो ना माझ्या. विचारा माझ्यासमोर विचारा. का तू आम्हाला सांग, आई बापाला सांगायचं नव्हतं तुला? बरं काही गोष्टी आपल्या माहिती असतील. तुला उघडकीस करायची काय गरज होती एवढी? नवऱ्याला सांगायचंच नव्हतं ना. असं ती लग्नाच्या आधी मी तिला म्हणतोय नाही माझ्याबद्दल जाणून घ्यायची का म्हटली.